मोदीची लाट, शेतकऱ्यांची वाट। माझे नाव परशुराम दत्तात्रय मचले। मी इनामगाव या गावचा शेतकरी असून माझं शिक्षण MSc LLB असून मी उच्च शिक्षित होऊन शेती करतोय। पण आज ह्या सरकारच्या नाकर्ते आणि नालायक धोरणामुळे दरवर्षी माझा हा उकांडाना शेणाने भरत होता, यंदा हा कांद्याने भरायची वेळ आलेली। आज आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे निवडणुकीपूर्वी म्हणत होते की मी शेतीमालाला हमी भाव करेन, पण आज 3 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांच्या तोंडातून एकदाही विषय नाही आला। राहत्या या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी सरकारच्या भरोश्यावर राहू नये। मग शेतकऱ्यांनी कुणाच्या भरोश्यावर राहायचं? अरे जर ते शेतकऱ्यांना जर अशा प्रकारे सरकार जर धमकी देत असेल किंवा शेतकऱ्याला असं वाऱ्यावर सुटत असेल तर सरकारने सुद्धा शेतकऱ्यावर भरोश्यातून राहू नये। किंवा शेतकऱ्यांचा जो इतर माल शेतीमाल असतो त्याच्यामध्ये ढवळाढवळ करून ज्यावेळेस बाजार वाढतो त्यावेळेस सरकार लगेच त्याच्यामध्ये निर्यात बंदी आयात बंदी असे प्रकार होतो। ज्यावेळेस बाजार असेल त्यावेळेस मोदी सरकार ह्याचा विचार का करीत नाही? आज मोदी सरकारमुळे शेतकऱ्यांची आत्महत्या करायची वेळ आलेली। आज या मोदी लाटेने शेतकऱ्याचं पाच कंबरड मोडलेलं गेलेलं आहे। शेतीमध्ये खूप अतिशय दयनीय आणि बिकटीचे दिवस आलेले आहेत। आज जवळजवळ नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकरी कर्जामध्ये अजून काही डबले गेलेला आहे। मोदी सरकारविषयी शेतकऱ्यांना खूप सहानुभूती होती, मोदी सरकार आल्यानंतर काहीतरी बदल होईल, पण मोदी सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचं अतिशय म्हणजे पहिल्यापेक्षाही बेकारजीनं झालेलं आहे। कुठल्या शेतीमाला भाजीपाला घ्या, तुम्ही कांदे घ्या, ऊस घ्या, कुठल्या शेतीमालाला बाजार नाही। ज्यावेळेस तुम्ही शहरामध्ये 1 गुंठ्यासाठी 4 लाख मंजूर करताना तर शेतकऱ्याच्या 1 एकर जमिनीसाठी 40,000 किंवा विदर्भात जाऊन 4,000 कर्ज देऊ शकत नाही। हा का भेदभाव शेतकऱ्यांसाठी? मोदी सरकारने सर्व शेतकऱ्यांना जनतेला आशा दाखवली की आजचे दिन आहे, आजचे दिन आले कुणासाठी? आज शेतकऱ्यांसाठी तरी रडण्याचे दिवस आले। पण आम्हाला वाटतं हे मोदी सरकार जर असंच राहिलं शेतकऱ्यांच्या बोकांडी तर शेतकऱ्याच्या ऊसाला सुद्धा किंवा कुठल्याच व्यापिकाला बाजार राहणार, शेतकरी आत्महत्येशिवाय शेतकऱ्याला पर्याय राहणार नाही। की हे मोदी सर्वसामान्यांचं सरकार नसून एक शेतकऱ्यांसाठी हिटलरी वृत्ती जन्माला आलेली। अच्छे दिनचे स्वप्न दाखवली, मोदी सरकारनं शेतकऱ्यांची वाट लावली।